आगीमध्ये तेल टाकण्याचं काम सन्माननीय नरेंद्र मेहता साहेबांनी केलेलं आहे। सर्व जाती धर्माचे लोक आहेत, कुठे जाती तेल निर्माण होता कामा नये, मीरा भाईंदरमध्ये शांतता राहायला पाहिजे हे आवाहन केलं असतं तर मी त्यांना सॅल्यूट केलं असतं की बाबा यानंतर काय तेल निर्माण झाली किंवा काय वाद झाले किंवा जाळपोळ झाली काय झालं तर संपूर्ण जबाबदार नरेंद्र मेहताजी असेल। पिछले कई दिनों से महाराष्ट्र में हिंदी बनाम मराठी विवाद छाया हुआ था। हाल ही में राज्य सरकार ने इस विवाद पर पूर्ण विराम लगाते हुए हिंदी अनिवार्यता से जुड़े दोनों जीआर रद्द कर दिए, लेकिन मीरा भाईंदर में लगता है ये चिंगारी अब भी सुलग रही है। कल MB लाइव ने आपको एक वीडियो दिखाया था जिसमें एक दुकान मालिक को मराठी में बात न करने पर मनसे कार्यकर्ताओं द्वारा थप्पड़ पे थप्पड़ मारे गए। ये वीडियो सोशल मीडिया पर आग की तरह वायरल हुआ। वीडियो वायरल होने के कुछ ही घंटों के भीतर मीरा भाईंदर के विधायक नरेंद्र मेहता ने इस घटना पर कड़ी प्रतिक्रिया दी और एक वीडियो संदेश के जरिए इसका तीव्र शब्दों में निषेध किया। पहले आप वो वीडियो देखिए। मराठीचा अभिमान पण माणुसकीच्या मर्यादा विसरून नाही। मीरा भाईंदर परिसरात एका जैन मारवाडी समाजातील व्यापाऱ्यास त्याने मराठी भाषेत संवाद साधण्यास नकार दिल्यामुळे मारहाण करण्यात आली। ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। महाराष्ट्रात मराठी भाषा ही आपल्या अस्मितेचा, संस्कृतीचा आणि अभिमानाचा भाग आहे। मराठीचा प्रचार आणि प्रसार गरजेचा आहे, परंतु तो प्रेमाने, समजुतीने आणि सहिष्णुतेने व्हायला हवा। मनसेच्या कार्यकर्त्यांकडून घडलेली ही हिंसक घटना केवळ एका व्यक्तीच्या भाषेच्या निवडीवरून त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर आघात करते आणि महाराष्ट्राच्या सहिष्णू परंपरेला धक्का देते। मी या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि संबंधित यंत्रणांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी ही माझी स्पष्ट भूमिका है। जैसे कि आपने देखा, विधायक नरेंद्र मेहता ने इस घटना को शर्मनाक और कानून व्यवस्था के खिलाफ बताया है। साथ ही संबंधित मनसे कार्यकर्ताओं पर सख्त कार्रवाई की मांग भी की है। इसी बीच खबर आई कि दुकान मालिक ने मनसे के 7 कार्यकर्ताओं पर FIR दर्ज करवा दी है, लेकिन मामला यही रुका नहीं। नरेंद्र मेहता के वीडियो पर अब मीरा भाईंदर मनसे जिला अध्यक्ष संदीप राणे ने भी तीखी प्रतिक्रिया दी है। उन्होंने आरोप लगाया है कि मेहता का ये वीडियो मराठी बनाम गुजराती मारवाड़ी विवाद को हवा देने वाला है। आइए सुनते हैं संदीप राणे की कि इस वीडियो को लेकर क्या प्रतिक्रिया है। बघा, परवा घटना घडलेली, जैसा महाराष्ट्र सरकारने हिंदी भाषिकचा जो GR होता तो रद्द करण्यात आला, त्याचा जल्लोष आमचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी बालाजी सर्कल या ठिकाणी करत होते। जल्लोष करताना आमची काही 2-4 मुलं त्या ठिकाणी जोधपूर स्वीट्स मध्ये या ठिकाणी पाणी घेण्यासाठी गेले। पाणी घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी त्या विचारलं की बाबा जल्लोष कसला जल्लोष आहे, तर आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं बाबा हिंदी भाषिकचा जो GR रद्द झाला त्या हिशोबाने आम्ही जल्लोष करतोय। तर त्यांनी असं एरोगंटली त्यांना हे दिलं की या ठिकाणी सगळं भाषा चालतील आणि मराठी चालणार नाही, असे जरा वेगळ्या भाषेमध्ये बोलणार। मग तिथे झटापट झाली त्यांची। आम्ही त्याचं समर्थन करत नाही, पण महाराष्ट्राच्या आड आणि मराठीच्या आड कोण येत असेल त्याला तसं उत्तर दिलं जाईल हे पण तुम्हाला सांगतो। त्याचबरोबर काल नरेंद्र मेहता साहेबांनी एक पोस्ट टाकली आहे। त्या पोस्टमध्ये असं त्यांनी लिहिलं आहे की गुजराती आणि मारवाडीचा फक्त उल्लेख केलाय की यांच्यावर मारहाण होते, हे होते। मला मेहता साहेबांना सांगायचं, तुम्ही जेव्हा निवडणूक उभे होता तेव्हा सर्व जाती धर्माच्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत, सर्व धर्म समभावाच्या गोष्टी केलेल्या आहेत, कळलं की नाही। तर मेहता साहेबांना मला कळकळीची विनंती आहे, तुम्ही अशी एक पोस्ट टाकली असती ना की बाबा तुम्ही सर्व जाती धर्माचे लोक आहेत, कुठे जाती तेल निर्माण होता कामा नये, मीरा भाईंदरमध्ये शांतता राहायला पाहिजे हे आवाहन केलं असतं तर मी त्यांना सॅल्यूट केलं असतं की बाबा हा फार मोठा विजनवाला नेता आहे। पण त्यांनी थोडक्यातच फक्त मारवाडी आणि गुजरातीचं नाव घेतलं। तर मला त्यांना कळकळीची विनंती आहे की असं कृत्य करू नका, कारण काचेच्या पेटीमध्ये तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला जेव्हा मराठी लोकांची जेव्हा गरज होती तेव्हा मराठी लोकांनी तुम्हाला मतदान पण केलेलं आहे। त्यामुळे मी तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, मराठी तुम्हाला येत नसेल तर बोलू नका, पण त्याचा अपमान पण सहन केला जाणार नाही। लक्षात घ्या, महाराष्ट्राची संस्कृती तुम्हाला आजमायला पाहिजे आणि इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे। त्याचबरोबर मराठी माणसाचा कुठे अन्याय झाला आणि कुठे जर त्याच्यावर हे करत तर तसंच्या तसं उत्तर दिलं जाईल हे पण सांगतो। म्हणून सांगतो, मेहता साहेबांनी असे पोस्ट टाकावं, त्यांना विनंती आहे, ते आमदार आहेत, भाजपच्या तिकीटवर निवडून आलेत, त्यांनी आवाहन करावं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना की बाबा जाती तेल निर्माण मीरा भाईंदरमध्ये होता कामा नये आणि सर्वांनी एकोपा ठेवा, ही त्यांच्याकडनं संदेश असला पाहिजे हे तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। 100% आगीमध्ये तेल टाकण्याचं काम सन्माननीय नरेंद्र मेहता साहेबांनी केलेलं आहे। मला एक मित्र म्हणून त्यांना सल्ला आहे की असं कुठलं कृत्य करू नका की जेणेकरून तुमच्यावर कुठलं तरी बोट उठलंय। आणि मीरा भाईंदरमध्ये यानंतर काय तेल निर्माण झाली किंवा काय वाद झाले किंवा जाळपोळ झाली काय झालं
तर संपूर्ण जबाबदार नरेंद्र मेहताजी असेल, हे पण तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये सांगतो। जैसे कि आपने सुना, संदीप राणे ने जहां अपने कार्यकर्ताओं के बर्ताव की आलोचना की, वहीं ये भी कहा कि अगर इस वीडियो की वजह से मीरा भाईंदर में दंगे भड़के तो इसकी जिम्मेदारी विधायक नरेंद्र मेहता पर होगी। मीरा भाईंदर एक ऐसा शहर है जहां हर भाषा, हर प्रांत के लोग साथ रहते हैं। ऐसे में भाषा को लेकर हो रहा ये विवाद शहर की सौहार्दता के लिए एक बड़ा खतरा बनता जा रहा है। मराठी हमारी राज्य भाषा है और उसका सम्मान करना हर नागरिक का कर्तव्य है। जैसा देश वैसा वेश, ये बात हर राज्य, हर व्यक्ति पर लागू होती है, लेकिन किसी भी भाषा का अपमान करना या किसी पर जबरदस्ती थोपना भी सही नहीं। अब देखना ये अहम होगा कि विधायक नरेंद्र मेहता इस विवाद में क्या अगला कदम उठाते हैं और मीरा भाईंदर में भाषाई तनाव को शांत करने के लिए प्रशासन क्या रणनीति अपनाता है। फिलहाल इस पूरे घटनाक्रम पर आपकी क्या राय है, कमेंट कर जरूर बताएं और ऐसे ही खबरों के लिए जुड़े रहिए MB लाइव के साथ।